संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय। सद्गुरु धारेश्वर महाराज की जय। सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। रेवण सिद्ध शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु आदिराज बाबा शिवाचार्य महाराज की जय। हर 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 महाराज की जय। मन्मथादि संत बसवादी प्रमुख सद्गुरु धारेश्वर तथा आदिश्वर शिवाचार्यांपासून मल्लिकार्जुन शिवाचार्यपर्यंतच्या गुरु परंपरेला अनंत प्रणाम करून आजच्या वाङ्मयी सेवेला आरंभ करीत आहे। आज दोन प्रकारच्या शंका आलेल्या होत्या। एक शंका काल चर्चा केल्याप्रमाणे की मी लिंगपूजा पण करते आणि महादेवाच्या मंदिरात पण जाते, तर ते बरोबर आहे की नाही। लक्षात ठेवा, मन्मथ स्वामींनी परमरहस्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आपण एकनिष्ठेने सेवा केली पाहिजे आणि ती सेवा करत असताना आपल्या गळ्यात इष्टलिंग कायम स्वरूपी असलं पाहिजे। त्याची पूजा ही आपल्याकडून त्रिकाल पूजा घडली पाहिजे आणि ज्या वेळेला अशा प्रकारची पूजा करत असतो त्यावेळेला आपण अन्यत्र जाऊन वेगवेगळ्या देवदेवतांना नमस्कार करण्याची आवश्यकता नाही। विशेषत्वाने नमस्कार करत असताना सुद्धा आपण अशा प्रकारे लिंगमुद्रा करून आपल्या लिंगाला हात लावून त्या देवाकडे पाहिलं पाहिजे, त्याला दंडवत घालता कामा नये अशा प्रकारे सांगितलेलं आहे। अर्थात कालचं जे लिंगाची माहिती सांगितली किंवा धारेश्वरचं लिंग आहे, श्रीशैलचं लिंग आहे, 12 ज्योतिर्लिंग आहेत, या सर्व लिंगांच्या बाबतीत सुद्धा मन्मथ स्वामींनी ज्या ईश्वर असे नाव किंवा जी ठिकाणं महत्वाची आहेत, अगदी मल्लिकार्जुनापर्यंत त्यांनी या लिंगाची पूजा किंवा नमस्कार करायला हरकत नाही, मात्र स्थावर लिंगांची पूजा किंवा इतर स्वयंभू संजीवनी लिंगांची पूजा ही वीरशैवांसाठी प्रमाण नाही, माध्यम ठीक आहे, कधीतरी आपल्याकडून अशी पूजा झाली तर हरकत नाही। सातत्याने मात्र इष्टलिंग पूजाच केली पाहिजे। इष्टलिंग पूजा सोडून त्या काळात मन्मथ स्वामींचा काळ ज्या वेळेला होता त्यावेळेला बहुतेक लोक जैन संप्रदायाच्या, बौद्ध संप्रदायाच्या प्रभावाखाली होती, वारकरी संप्रदायाच्या प्रभावाखाली होती। आजही आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की तुकाराम महाराजांचा गाथा बुडाला तो बुडू दे, पण पुन्हा व्यवस्थित ग्रंथ लिहिणारा जो माणूस होता तो वीरशैव लिंगायतच होता, तो तेलीच होता, हे लक्षात ठेवलं पाहिजे। अनेक वाणी लोक आहेत की कोणत्या ना कोणत्या संतांचा टाळ किंवा विना त्यांच्या गळ्यात अडकला आणि ते कायमस्वरूपी त्या माळेत अडकून बसलेले आहेत। म्हणून मन्मथ स्वामींना तसं सांगावं लागलं की लिंग काढून माळ घालतात वगैरे, त्या लोकांसाठी अतिशय कठोर भाषेत त्यांनी शब्द प्रयोग वापरलेले आहेत। आज मी तिला आपण समतेचा भाव निर्माण करतो। लक्षात ठेवा, आम्ही खरोखरच समता पाळतो आहे। जसं जगाच्या व्यवहारात वावरत असताना हिंदूंनी सगळं पाळलं पाहिजे, तसंच शाक्त, वैष्णव, गाणपत्य, सौर आणि शिवभक्त, शैव असा विचार करत असताना शिवभक्त सगळ्यांचं करताना दिसतात, परंतु वैष्णव किंवा इतर असू दे त्याची कोणती गोष्ट मंत्र ठरले तो सोडून आम्हाला तत्व काय माहित नशी परिस्थिती आमची आहे। तेव्हा आपण सर्वत्र देवीचा मंत्र म्हणत असताना आदिमाया आदिशक्तीचा मंत्र बाजूला जाऊन विष्णू पत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात असं म्हणून आपण पूजा मंत्र ऐकतो। त्यांनी त्यांची परंपरा कुठेही सोडलेली नाही, आपण मात्र आपली परंपरा सोडून तशा प्रकारे वागतो। म्हणून मन्मथ स्वामींना कठोर भाषेत थोडस सांगण्याची गरज त्यावेळेला निर्माण झाली होती आणि म्हणून आपण आपलं धर्माचरण सोडून आजही आपण सर्वत्र पाहतो आहे अनेक वीरशैव लोक आहेत की जे ओम शांतीमध्ये गेलेले आहेत। निश्चितपणे ध्यान धारणा करा, पण त्याच्यासाठी तुम्ही लिंग काढून ठेवलं पाहिजे असं नाही आहे। दुसरी गोष्ट अशी की त्या संप्रदायाची परंपरा काय आहे, आमच्या संप्रदायाची परंपरा काय आहे, त्यांच्यामध्ये
तमाम हिंदू संप्रदायाचा आम्ही हिंदू हिंदू म्हणून घेतो. आज आमचे जगद्गुरु सुद्धा म्हणायला लागलेत तुम्ही हिंदू लिहा, परंतु वास्तविकता जी आहे ती हिंदूंमध्ये दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. एक हिंदू आहेत की ज्यांचे अंत्येष्टी विधी वगैरे किंवा इतर कुठलेही विधिविधान ही अग्निप्रधान असतात, होम हवन केलं जातं, शेवटच्या वेळेला त्यांचं दहन केलं जातं. मात्र वीरशैवांची परंपरा पाहत असताना तशी स्थिती नाहीये. वीरशैवांचा सिद्धांतच पूर्णतः वेगळा आहे. हे जन्मना जायते शूद्रहा हे हिंदूंचं ब्रीद आहे. तर जातस्य का जन्नोत्थंच मृतोत्थंच लिंगेन सह जीवत्वम लिंगेन सह ऐक्यत्वम किंवा मृतत्वम अशा प्रकारचा विचार आमच्या धर्म परंपरेने सांगितलेला आहे. आमच्या आईच्या पोटात असताना आम्हाला लिंग मिळतं, ते जमिनीच्या पोटात जाईपर्यंत काढलंच जात नाहीये, हा आमचा सिद्धांत आहे. आणि तो सोडून जर आम्ही वेगळं काही करत असेल तर ते बरोबर नाही. म्हणून मन्मथ स्वामींनी अन्य स्थावरा वगैरे दर्शन करता कामा नये, दंडवत घालता कामा नये अशा प्रकारे कठोर शब्दात सांगितलेलं आहे. आणि ते सत्यच आहे, त्यामध्ये अयोग्य असं काहीच नाही. अनेक लोक लिंग पण घालतात, माळा पण घालतात, असंही चित्र आपल्याला पाहायला मिळतं. तत्वज्ञान असू दे, आणखी कुठलेही वेगवेगळ्या प्रकारचे स्वाध्यायिक मंडळी असू देत, अहो एवढंच काय पण प्रेमाने बोला म्हणून घरच्या सगळ्यांना देवाला पण आणि आई वडिलांना पण घालवणारी मंडळी आपल्याला बघायला मिळतात. अशी अनेक प्रकारच्या परंपरा आपण वेगवेगळे स्वीकारतो आहे आणि स्वतःचा धर्म मात्र आपण विसरतो आहे. वास्तविक पाहता आमच्या आत्म्याची इच्छा होती, जर आम्हाला ते व्हायचं होतं तर आम्ही त्या कुलात जन्माला आलो असतो. मग तुम्ही यज्ञपवीत घातलं असतं, यज्ञ करत राहिला असतात, किंवा जी काही विपश्यना करायची ती केली असती. आत्म्याची इच्छा जी असते त्या कुळामध्ये आत्मा जन्म घेत असतो. आणि म्हणून आमच्या आत्म्याची इच्छा होती, मला नित्य लिंगार्चन करायचं आहे, माझ्या शरीरावर लिंग असलं पाहिजे, हे देवा मला तुझी पूजा करायची आहे, मला तुझं जप करायचं आहे, मला तुझं ध्यान करायचं आहे, आणि मला तुझं नित्य सानिध्य लाभलं पाहिजे, तू माझ्याजवळ कायमस्वरूपी असला पाहिजेस. म्हणून या कुळामध्ये आपला जन्म झालेला आहे. धर्म तो कुळीचा जाणीचे, आपले धर्मे निष्ठत्वे वर्तीजे, अधर्माची सिगनेमे सहजे असं म्हटलेलं आहे. आणि त्याला अनुसरून वीरशैवांसाठीचा हा सिद्धांत आहे. जे शैव सांप्रदायिक आहेत, शैव संप्रदायामध्ये शैव वेगळे, वीरशैव वेगळे, निराभार वेगळे, पाशुपत वेगळे, कालुकीय वेगळे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कित्येक शैव भक्त आहेत, शिवभक्ती म्हणतात, परंतु मांसाहार वगैरे करतात असंही आपण पाहतो. कित्येक शिवभक्त आहेत की ठराविक मंदिरातून वगैरे पूजा करताना दिसतात. देवळात गेल्यानंतर शिवार्चना, बाहेर आल्यानंतर त्यांचा अर्चनेचा कुठलाच विषय असत नाहीये. परंतु वीरशैव असे आहेत, आसन शयन भोजन गमन कोणताही क्षण असू दे, त्यांच्याजवळ कायमस्वरूपी लिंग असल्यामुळे त्यांनी असं करता कामा नये, हा सिद्धांत त्या ठिकाणी सांगितलेला आहे. म्हणून आता जेवढे तुम्ही ऐकणारे मंडळी आहात, याच्यामध्ये शैव आहेत, शाक्त आहेत, वैष्णव आहेत, गणपती आहेत, सौर आहेत, सगळ्या प्रकारचे लोक आहेत. त्यांनी ज्या कुळात आपला जन्म झालेला आहे किंवा आपली कुलाचार पद्धती आहे ती सोडता कामा नये. गणपती भक्तांनी गणपतीचीच सेवा केली पाहिजे. कदाचित त्यांनी शिवपूजा केली तरी वाईट नाहीये, पण मात्र गणपती पूजा सोडून दुसरं करणं हे त्यांच्यासाठी सुद्धा चुकीचं आहे. वैष्णवांची तीच अवस्था आहे. वैष्णवांनी विष्णूच्याच, त्यामध्ये सुद्धा बघा, रामाची भक्त आहेत ते कृष्णाची पूजा करत नाहीत, कृष्णाचे आहेत ते परशुरामाची करत नाहीत, परशुरामाचे आहेत ते नरसिंहाची करत नाहीत, किंवा वेगवेगळे जे अवतार आहेत त्यातली पूजा करताना दिसत. एकच देवाची अर्चना असली पाहिजे. आपल्या सासऱ्याची 2 मुलं आहेत असं म्हणून आपण दिराची पण पूजा करू शकत नाही, दिराची सेवा करू शकत नाही. एक पतीची सेवा आहे ती आसन शयन भोजन गमन कोणत्या सर्व दृष्टीने आहे. परंतु दिरासाठी, भावासाठी, इतर पुरुषांसाठी, पतीच्या मित्रासाठी किंवा स्वतःच्या मैत्रिणींसाठीचे नियम वेगळे आहेत आणि स्वतःसाठी वेगळे नियम आहेत. वीरशैवांचा सिद्धांत हा लिंगपती आणि अंगसती आहे आणि त्याप्रमाणे सतीपतित्वाचं कुठल्याही प्रकारे व्रतभंग होणार नाही या पद्धतीने जगण्याचा सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. तशी शक्ती, सन्मती, दयाघन पार्वती परमेश्वर आपणा सर्वांस देवो अशी भावना व्यक्त करतो. आणि आता पंचपदीत जास्त वेळ न घालवता लगेच कीर्तनाला सुरुवात होईल आणि ते कीर्तन आपण श्रवण करायचं आहे. बऱ्याचशा माता भगिनी, अर्थात पुरुष पण आहेत, परंतु बऱ्याचशा माता भगिनी आपण आहात. 11 वाजेपर्यंत तुम्हाला हे तर आपण 24 तास
चॅनल सुरूच आहे. त्यामुळे 11 वाजेपर्यंत आपण निश्चितपणे त्यांच्या कीर्तनाचा लाभ घ्यावा. जर समजा ऐकायला आलं नाही किंवा दिसलं नाही तर अजून कुणाचे फोन नंबर वगैरे असतील तर ते एकमेकाशी जोडा. आमच्याकडे असलेले नंबर पण आपणाला सांगतो की ज्या नंबर ह्यावर नाही झालं तर दुसऱ्या कुठल्या तरी नंबरवरती आपणाला हे पाहता येईल आणि आपण नित्य नेमाने रोज यामध्ये सहभागी व्हावं. पुन्हा एकदा आपणा सर्वांना शुभेच्छा, शुभाशीर्वाद. एकनिष्ठा, एक भक्ती आणि ज्या कुलात आपला जन्म झाला त्या प्रकारची संस्कृती टिकवणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. ते कर्तव्य पार पाडण्याची शक्ती आणि सन्मती दया घन पार्वती परमेश्वर सद्गुरु धारेश्वर आपणा सर्वांस देवो असं अभिषेचिंतन करतो आणि हे वाक्पुष्प श्री गुरुचरणी समर्पित करतो. ओम शांती शांती शांती. सद्गुरु धारेश्वर महाराज की जय. जय. नमस्कार.